एक बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी आकाशवाणी चौकातील बॅनर्स हे चर्चेचा विषय ठरलेत। 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी। आता आमचा सवाल आम्ही का जावं तुमच्यापाशी। राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल करणारा हा असा प्रकारचा मजकूर या बॅनरमध्ये झळकलाय। बॅनर कुणी लावलेत याबाबत मात्र शहरात सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे खानदेशातील खरा सामाजिक कार्यकर्ता अशा प्रकारे या बॅनरवर लिहिलेलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 1999 पासून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी आणि खानदेश विदर्भ नेहमीच तुपाशी असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। म्हणूनच आता आमचा सवाल आहे की आम्ही तुमच्यापाशी का यावं अशा प्रकारचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे। नामदार अजितदादा खानदेशवासियांची अपेक्षा पूर्ण करणार कशी असा देखील सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या दौऱ्याआधी नाशिकच्या आकाशवाणी चौकात हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, परंतु हे बॅनर कुणी लावले याबाबत मात्र अजून स्पष्टता नाहीये आणि त्यामुळे हे बॅनर्स हे शहरातील चर्चेचा विषय बनलेले आहेत। राष्ट्रवादीच्या धोरणांवर खोचक सवाल उपस्थित करणारा मजकूर बॅनरमध्ये लिहिलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि फक्त पश्चिम महाराष्ट्रात उपाशी असून खानदेश आणि विदर्भ नेहमीच उपाशी आहेत अशा प्रकारची टीका या बॅनरमधून करण्यात आलेली आहे। अजित पवारांचा नाशिक दौरा आहे आणि त्याआधी आता नाशिकच्या आकाशवाणी चौकात अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, परंतु हे बॅनर्स कुणी लावले याबाबत मात्र स्पष्टता नाही। अजित पवारांच्या दौऱ्यावेळीच आता राष्ट्रवादीच्या धोरणांवर शंका उपस्थित करणारा आणि खोचक टीका करणारा हा बॅनर सध्या नाशिकच्या आकाशवाणी चौकात लागलेला आहे। 1999 पासून नेहमीच पश्चिम महाराष्ट्र हा उपाशी आहे आणि खानदेश आणि मराठवाडा उपाशी आहे अशा प्रकारची टीका यातून करण्यात आली आहे। आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। दहीहंडीच्या सणाला शिर्डीत गालबोट लागलाय। 2 तरुणांनी एकमेकांवर चाकून वार करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। मारहाणीत